लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडते। या ठिकाणी सुद्धा अटीतटीची चुरस पाहायला मिळाली। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे प्रशांत यांच्यासोबत आहेत। थेट आपण प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, मिनाली, रावेर अर्थात जोरदार मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली, कारण उन्हाचा पारा जसा वाढतो त्याच्यात अधिकाधिक मतदान काढण्याचा प्रयत्न दिसतोय। रक्षा खडसे आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे। काय परिस्थिती आहे? विजयाचा दावा तर प्रत्येक उमेदवारच करतो, आम्ही पक्का दावा करतो विजयाचा, आणि परिस्थिती अतिशय चांगली आहे, अनुकूल वातावरण आहे। कारण की मागच्या 15-20 दिवसापासून जो प्रचार मी केलेला आहे जास्तीत जास्त गावांमध्ये जाऊन, तर अतिशय चांगला रिस्पॉन्स सगळ्या गावातल्या जनतेकडनं मिळतोय आणि पूर्णपणे विश्वास आहे की यावेळेस पण खूप चांगल्या मतांनी जनता मला इथून निवडून दिल्लीला पाठवेल। नक्कीच। पण लेवा बहुल हा सगळा मतदारसंघ, गुजर मतदान सुद्धा मोठ्या संख्येने आहे आणि आरपट्टी पारपट्टीचं भावनिक वातावरण या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आहे। काय म्हणते आरपट्टी? मी असं म्हणेल की आतापर्यंत तरी कधी मी भावनिक आव्हान न देता मी नेहमी हेच सांगते की ही केंद्रीय निवडणूक आहे आणि आपण सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी झालो पाहिजे। आणि मला का निवडून द्यायचं, तर त्याचा एकच हे आहे, विषय आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला या देशाचं नेतृत्व ठरवायचं आहे। ही निवडणूक कोणत्या जातीपाती धर्माची नाही, तर एक राष्ट्रीय नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे आणि जनतेने सुद्धा एक सक्षम हातामध्ये या देशाचं नेतृत्व द्यावं, यासाठी आपण नेहमी अपील करत असतो। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे आणि जनतेला सुद्धा माहिती आहे की या देशाचं नेतृत्व जर कोणी सक्षमपणे सांभाळू शकत असतील तर ते आदरणीय मोदी साहेब आहे। नक्कीच। पण या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट आपण विसरतो की आपल्या देशात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन ज्या प्रदेशात होतं तो हा भाग। केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हे अजूनही कायम आहे। अजूनही केळीला फळ म्हणून दर्जा मिळालेला नाहीये। 1987 पासूनची ती मागणी शेतकऱ्यांची प्रलंबित आहे। आता तरी मिळणार का केळीला फळ म्हणून दर्जा? हे बघा, या विषयामध्ये खूप तफावत होते। नेहमी बोलताना मी सांगेल की केळी हे नक्कीच फळ आहे, पण केळी हे दरवर्षी येणारं पीक आहे। शासनाची जी काही मदत होत असते फळ बागांसाठी, जे असे फळ झाडे आहे की जे त्याचं आयुष्य आपण म्हणतो 20-25 वर्ष राहतं, तर त्याला वन टाइम लावण्यासाठी सरकार अनुदान देत असते। पण केळी हे दरवर्षी येणारं पीक आहे, त्याच्यामुळे तर त्या क्रायटेरियामध्ये टेक्निकली बसत नाही। दुसरी गोष्ट की आज केळी पीक विम्याच्या माध्यमातून एक वेगळी योजना सरकारने तयार केलेली आहे की ज्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना याचा फायदा होतोच। एकनाथ कागदावर गणित महायुती सांगते की 5 आमदार आमच्याकडे, तुमच्याकडे फक्त एकच, म्हणजे त्यांना विजयाचा ठाम दावा करतात। मला वाटतं 5 वर्षांपूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्याही 5 आमदार हे विरोधकांकडे होते आणि एकच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते। आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे की 5 आमदार विरोधकांकडे, एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे। आणि मला वाटतं की विधानसभेनंतर नक्की पुन्हा चित्र पालटेल। दादा त्यांच्याकडे यावेळेस म्हणतात, अजित दादा म्हणजे दादा दावा करतात मागच्या वेळेस मी तुम्हाला निवडून आणलं, यावेळेस पाडणार म्हणतात। मला असं वाटतं आदरणीय साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारी शिरूर लोकसभा मतदारसंघातली ही मायबाप जनता आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचा कडवट शिवसैनिक हा ठामपणे पाठीशी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दैदिप्यमान असा विजय नक्की मिळवेल। किती अंदाज लीड, काय असेसमेंट काय? अजितदादा पवार असेल, आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या सर्वांच्या हाताने आपण पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याचा जय जो आहे ते बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही करू शकतो। 16,77,000 मतदान आहे, 20 उमेदवार आहे, काय जनतेचा कौल असेल वाटतं? ह्या ठिकाणी जनतेचा कौल फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी मला दिल्लीमध्ये जनता पाठवेल। त्यामध्ये मला 100% शाश्वती आहे आणि विश्वास आहे। opponent, whether it is X, Y, Z, whatever it is. And then the work hard which we have done and which has always helped us in winning this seat. And hopefully around this time also, I'm sure that with the blessings of people and faith in Almighty Allah,
we will be successful and will win with the same majority. Any message for Prime Minister Modi? Any message for Prime Minister Modi? Sir, BJP says they're going to remove 4% quota. That's their main focus here in Hyderabad. Any message for the BJP and Prime Minister? The message would be people who do not agree with the BJP's ideology, people who do not agree with the venomous statements that the Prime Minister has given about one particular minority community and non-performance of his government. And please understand one important thing. What Mr. Modi had done with Agniveer, he is now going to go ahead and do it if he comes back in power with BSF, with CRPF, with RIP. पत्नीक तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, साईंचं दर्शन घेतलं आणि मतदानाला आला. आपल्याला वाटतं साईंचा आशीर्वाद वेळेला आपल्याला मिळेल? 100% बाबांचा आशीर्वाद श्रद्धा आणि सबुरी. मला दोन्ही वेळेस बाबांनी 14ला आशीर्वाद दिला, 19ला आशीर्वाद दिला आणि 24ला पण बाबा मला आशीर्वाद देतील याचा विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर निवडणूक लढत असताना थोडी दमछाक झाली असं वाटत नाही? 7 सभा महायुतीच्या नेत्यांना या ठिकाणी घ्याव्या लागल्या. नाही दमछाक नाही. लोकांचं जे आहे ते करण्याची भूमिका आहे आणि काम करण्याची भूमिका असल्यामुळे त्यांची दमछाक झाली. चालताना अडचणी आहे, बोलताना अडचणी आहे. आमचं ओरिजिनल आहे त्यामुळे काही प्रकार नाही. दमछाक कुणाची होती? थकलेल्या माणसाची. आम्ही थकलेलो नाही ना. तुम्हाला असं वाटतं मी थकलेला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे खरं तर नदी जोड प्रकल्प. त्याच्या माध्यमातून शिर्डीचा अनेक वर्षांचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे, तो भविष्यामध्ये सुटेल असं आपल्याला वाटतं? 100% ह्या ठिकाणी 2024ला ज्यावेळेस सरकार नवीन येईल, राज्याचं सरकार आता 6 महिने युतीचं आहे, त्यामुळे आम्ही पाठपुरावा करून 40-45 हजार कोटीचा प्रकल्प आहे तो आम्ही पूर्ण करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार. ताई, तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. खरं तर त्यांच्यासोबत प्रचार करत असताना काय अडचणींचा सामना करावा लागला? सोपी निवडणूक वाटली की अवघड वाटली? नाही, आज साईबाबाचा आशीर्वाद घेऊन आम्ही दोघांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीही मतदान करा एवढंच मी सांगेन. आपण बघतोय फार काही त्या बोलत नाहीये, मात्र प्रचार करत असताना त्या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात होत्या. त्यामुळे आता सदाशिव लोखंडेंचा विजय होतो की 4 जूनला काही वेगळा निकाल हातात येतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीचा 4थ्या टप्प्याचं मतदान आज होतंय आणि त्यासाठी सगळीकडेच खरं तर मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. तर राज्यातल्या एकूण 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान आज होत आहे आणि जवळपास सगळ्याच नागरिकांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडा, मतदान करा असं आवाहन केलं जात आहे. तर अभिनेते सुबोध भावे यांनी सुद्धा नुकतंच पुणे येथे मतदान केलेलं आहे. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पुण्यातल्या मतदान केंद्रावरचं आपण हे दृश्य पाहतोय. या ठिकाणी अभिनेते सुबोध भावे यांनी देखील सकाळीच जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावला, आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक जागरूक मतदाराला आवाहन करण्यात येते न्यूज 18 लोकमत मार्फत सुद्धा की तुम्ही घराबाहेर पडा, मतदान केंद्रावर जा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय शिरूरीतली ही दृश्य आहेत. अमोल कोल्हे आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी गोमातेचा आशीर्वाद घेतानाची ही दृश्य आहेत. आज अमोल कोल्हे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुण्याच्या लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं औक्षण करून ते कुटुंबियांसह आता कसब्याच्या दर्शनाला निघालेत आणि त्यानंतर मतदान करतील. संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मातोश्री आहेत, पत्नी आहेत, बंधू आहेत. ते फार समोर येत नाहीत. त्यांच्या पत्नी आहेत, अत्यंत शांत आणि बॅकएंड सांभाळायची सगळी जबाबदारी त्यांची होती या निवडणुकीतली. असं सगळंच मुरलीधर मोहोळांच्या पत्नी ज्या आहेत त्या माजी नगरसेविका आहेत. त्याच्यामुळे या राजकारणाची आणखी एक बाजू जी आहे त्यांची, त्यांचे दोन्ही हात लेफ्ट राईट हे कुटुंबातच होते आणि आशीर्वाद त्यांना आईंचे होते. आता अण्णा दिल्लीला जाईल का? तुमची काय इच्छा आहे आणि पुणेकरांना काय सांगाल तुम्ही? पुणेकरांना एवढंच सांगन
बहुमताने निवडून द्या. मागचं पुढचं सगळं लक्षात ठेवा. अण्णांनी काय केले तुमच्यासाठी. आणि बहुमताने निवडून द्या ना. अण्णा दिल्लीला जाणार 101%. तिकडेच राहील दिल्लीला गेल्यावरती मग? नाही आमच्यासाठी नाही राहणार. मग आम्ही बघू नंतर. सध्या तरी नाही राहणार. ठीक आहे. त्यांच्या भरपूर मुलाखती होत असतात. त्यांच्या पत्नी या प्रचारात दुसरी एक बाजू त्यांनी सांभाळलेली होती. आता आज प्रत्यक्षात परीक्षा आहे, तुमची सुद्धा परीक्षा आहे मुरली अण्णांबरोबर. परीक्षेचाच काळ आहे खरं तर. 2 महिने हा सगळा प्रवास करत असताना अनेक लोकांनी, सगळ्या जनतेने आशीर्वाद दिलेत की तुम्ही इथपर्यंत येऊ नका, आम्ही तुमच्याबरोबरच आहे. पण मला असं वाटत होतं की आपण शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचावं आणि आज असं वाटतं की पोचलेलो आहे. जे कोणी राहिलं असेल त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगते की आपण सगळे बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करा. बरं, ठीक आहे. मतदानाचं आवाहन करतायत उमेदवार. सकाळीच दमलेले दिसत आहेत. प्रचार संपलाय काल, पण त्याचा थकवा सगळा त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. आजचा नवीन उत्साह काय असणार आहे तुमचा? टेन्शन आहे, स्ट्रेस आहे की काय नेमकं? काय सलग 2 महिने प्रचार झालाय. 1 दिवस मध्ये मिळाल्यामुळे हे थोडंसं वाटतं. 1 दिवस काल आराम झाला ना, तर तो सलग चालू असता तर मग थोडासा थकवा नसता आला. पण ठीक आहे, आज एक नवीन उत्साह आहे, आनंद आहे सगळ्या कुटुंब खुश आहे. मला वाटतं माझे सर्व सहकारी, महायुतीत घटकातील माझे सर्व पक्षातले ही सगळीच माणसं आज खूप खुश आहेत. पुणेकर आमच्या सोबत हा आत्मविश्वास आम्हा सर्वांना आहे. कन्या, नातू सगळेच सोबत आलेत सकाळी. आता तुम्ही आता इथून बाहेर पडाल, परत येईपर्यंत निकाल लागलेला असेल तुमच्या सगळ्या निवडणुकीत. निकाल तर पुणेकरांनी अगोदरच ठरवला आहे. मला असं वाटतं की ते त्याच्यात वेगळं काही होणार नाही. मी मागच्या काही 30 वर्षात जे काही या शहरात काम केलं असेल, कार्यकर्ता म्हणून, लोकप्रतिनिधी, महापौर म्हणून, त्यामुळे मला असं वाटतं की ते जनतेचं प्रेम मला मिळाले आणि तेच प्रेम मला आजही मिळेल, माझ्यासोबत राहील आणि मोठा विजय आमचा होईल. ठीक आहे. शुभेच्छा मुरलीधर अण्णांना. पुण्याचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, असा मोठा प्रवास त्यांचा आहे. आज एक मोठी निवडणूक पुण्याची लोकसभेच्या निमित्तानं ते लढत आहेत. आज त्याचा निकाल आल्यानंतर, मतदान झाल्यानंतर नेमकं काय होणार ते 4 तारखेला स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की, थोडा वेळ घालवला तर तुम्हाला त्यातली जी सकारात्मक ऊर्जा आहे, ही सकारात्मक ऊर्जा लगेच जाणवेल. आज ही सकारात्मक ऊर्जा पूर्ण मतदानामध्ये पाहायला मिळणार. नक्की आशीर्वाद मिळणार. 100% हा आशीर्वाद आहे. कारण वारंवार या गोष्टी सगळ्या ज्या गेली 5 वर्ष सातत्यानं जे काम केलेलं, या कामाचा आशीर्वाद मायबाप जनता ही नक्की देईल. बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही करता प्रयत्न केले गेले होते, मात्र त्यात सुद्धा श्रेयवाद झाला. मी असं श्रेय घेणाऱ्या कोणालाही फारसं महत्व देत नाही. बैलगाडा, अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, बैलगाडा मालक असतील, ही जी आस्था आहे ना, ही आस्था तुम्ही कुठल्याही बैलगाडा मालकाकडे जा, तुम्हाला हीच आस्था, हेच प्रेम आणि हीच माया बघायला मिळते. त्या सगळ्यांचा तो लढा आहे. तुमची घोडी एकदम सुसाट पळाली होती, त्यावेळी आम्ही बघितली होती सगळ्या. आता मतदानात नक्की मायबाप मतदार ही गोष्ट नक्की ठरवते. झालं. तर आपण पाहिलं, सगळे जे उमेदवार आहेत ते देखील आता सज्ज झालेले आहेत. ते स्वतः मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या मतदार राज्यांना आवाहन करतायत की तुम्ही देखील घराबाहेर पडा आणि मतदान करा. आज राज्यामध्ये एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडते. पुणे लोकसभा मतदारसंघ, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ, त्याचबरोबर शिरूर आहे, जळगाव आहे, शिर्डी आहे. शिर्डीमधली ही दृश्य आपण पाहतोय. शिर्डीमध्ये सुद्धा ओम साईरामचा नारा देत सगळे उमेदवार जे आहेत शिर्डीमधले, हे देखील आता या ठिकाणी दाखल होत आहेत. शिर्डीमधली लढत सुद्धा अतिशय चुरशीची लढत म्हणावी लागेल. 19 या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतोय आणि देश तर आपण पाहिलं, शिर्डीमधले उमेदवार सुद्धा साईबाबांचं दर्शन घेत साईबाबांच्या चरणी लीन होते. आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघतात. मतदारसंघावर खरं तर या आतापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालंय. 6 मतदारसंघाचा, विधानसभा मतदारसंघाचा समावेश शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे 3 मतदारसंघात महायुतीचे आमदार आणि 3 मतदारसंघात मवियाचे आमदार आहेत. या संपूर्ण मतदारसंघात विखे आणि थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि आता ही देशभरामध्ये आज मतदान होतंय आणि हे आपण दृश्य पाहतोय.
अभिनेते चिरंजीवी आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी मतदानासाठी उपस्थित आहेत आणि थेट दृश्य आपण ही पाहतोय. मतदान केंद्रावरची ही दृश्य आहेत. तर आज लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा जो आहे तो पार पडतोय. तर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरामध्ये 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. तर 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघात मतदानाचा हक्क नागरिक बजावणार आहेत आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. चिरंजीवी यांची ही दृश्य आहेत आपल्या कुटुंबासमवेत. हैदराबादमध्ये ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित आहेत. तर आता बरोबर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि सगळ्या नागरिकांनी आता घराबाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. तर ही आपण दृश्य हैदराबादमधली पाहतोय. या ठिकाणी सुद्धा अभिनेते चिरंजीवी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर हैदराबादमध्ये अनेकदा आपल्याला कलाकार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आणि प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तर आता देखील चिरंजीवी यांनी सकाळीच येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी ते रांगेत उभे असलेले आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी हैदराबादमधल्या मतदान केंद्रावरची ही दृश्य असून अभिनेते चिरंजीवी आपल्या कुटुंबासमवेत मतदान करण्यासाठी उपस्थित आहेत. माझ्या विरोधकाजवळ सांगायला काही कामच नव्हतं. त्यांना मी अगोदरच सांगितलं की मी तुमच्यावर एकही आरोप करणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी आरोप करावं, मी आरोप करावं, या गदारोळामध्ये निवडणूक संपून जावं. मी कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला नाही. माझ्याजवळ एवढी विकास कामं होती सांगायला की त्याच्यातच मला वेळ पुरत नव्हता आणि त्यामुळं मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली आहे. त्यामुळं विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि माझं काम आहे मी केलेलं काम सांगणं. विकासाच्या कामावरच मी ही निवडणूक लढली. राज्यातच काय अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती होती. पण नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्ववादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेलं नाही. ज्याला यावेळेला राज्यातच काय अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती होती. पण नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्ववादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेलं नाही. ज्याला यावेळेला तगडी फाईट आहे असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये 45 सीट्स आम्ही जिंकणार आहे, त्यामध्ये शंका नाही आम्हाला. तर पुणे जिल्ह्यामधल्या मावळ, शिरूर आणि पुणे शहरामध्ये आज मतदान पार पडते. दरम्यान भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेत. अगदी साधेपणानं सामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून चंद्रकांत पाटील यांनी मतदान केले. तर छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी सहकुटुंबीय मतदानाचा हक्क बजावलाय. संभाजीनगरमधील पाचोड इथं मतदान केलेलं आहे आणि यावेळेस मतदारांनी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन संदीपान भुमरे यांनी केलं. सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा ही सगळ्याला मी विनंती करतो. आणि मला एक सांगायचं की आपण आता 15 दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक आज शेवटचा दिवस आहे. तर शेवटच्या दिवशी सगळ्या मतदाराला मतदान पेटीपर्यंत आणून मतदान करून घ्यावं ही विनंती. तर आजच्या या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाचं महाकव्हरेज न्यूज 18 लोकमतवर असंच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय.